नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बुकर पुरस्कार. बुकर पुरस्कार 2024. आता हा नक्की पुरस्कार कसा दिला जातो, कोणासाठी दिला जातो ते आपण पाहणार आहोत. तर पहा, बुकर पुरस्कार 2024. बुकर पुरस्कार हा बुकर मॅककोनेल या बहुराष्ट्रीय कंपनीनं 1968 मध्ये फ्रान्समधील प्रिक्स गॉनकोर्टला समकक्ष प्रदान करण्यासाठी या बुकर पुरस्काराची स्थापना केलेली. सुरुवातीला युनायटेड किंगडम, रिपब्लिकन ऑफ आयर्लंड आणि कॉमनवेल्थ या देशांमधील केवळ इंग्रजी भाषेतील लेखक या बुकर पुरस्कारासाठी पात्र होते. 2013 मध्ये हे पारितोषिक 2014 पासून जगभरातील इंग्रजी भाषेतील लेखकांसाठी खुलं केलं गेलं, अशी घोषणा या संस्थेनं केली. बुकर पुरस्कार हा दरवर्षी कशासाठी दिला जातो? इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि UK आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या काल्पनिक साहित्यातील सर्वोत्तम शाश्वत कार्यासाठी हा बुकर पुरस्कार दिला जातो. 1969 मध्ये PH न्यूबी हे त्यांच्या समथिंग टू आन्सर फॉर या कादंबरीसाठी बुकर पुरस्काराचे पहिले विजेते ठरले होते. 1969 PH न्यूबी त्यांची कादंबरी होती समथिंग टू आन्सर फॉर. पहिला बुकर पुरस्कार यांना भेटला होता आणि ह्या कादंबरीला भेटला होता. बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला तर अरुंधती रॉय या बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. 1997 मध्ये मॅन बुकर पुरस्कार जिंकणारी त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ही एक चमकदार आणि काव्यात्मक कादंबरी या अरुंधती रॉय यांनी लिहिलेली. त्या कादंबरीसाठी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स 1997चा बुकर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात. हे भारतात अनेक वेळा बेस्ट सेलर पण झालेले. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स अवघ्या 6 महिन्यांमध्ये त्याच्या 30,000 प्रती विकल्या गेल्यात आणि 22 भाषांमध्ये या पुस्तकाचं प्रकाशित झालं किंवा अनुवादित केलं गेलं हे पुस्तक. बुकर पुरस्कार कोण जिंकू शकतं? आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या लेखकानं लिहिलेल्या आणि ती कादंबरी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या आणि प्रकाशित केलेल्या दीर्घ स्वरूपातील काल्पनिक कथा किंवा लघुकथांचा संग्रह या सर्वोत्कृष्ट लेखक अनुवादकाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. इंग्रजीत ती कादंबरी जरी कोणत्याही भाषेत असेल तर तिचं ट्रान्सलेट इंग्रजीमध्ये होणं गरजेचं आहे किंवा ती इंग्रजीमध्ये अनुवादित केलेली असली पाहिजे. बुकर पारितोषिक 2024. आता हे बुकर पारितोषिक 2024 कोणाला भेटलं आहे? तर हे बुकर पारितोषिक 2024 भेटलं आहे समांथा हार्वे यांना. यांच्या ऑर्बिटल या कादंबरीला 2024 मधलं बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समांथा हार्वे ऑर्बिटल ही त्यांची कादंबरी. ऑर्बिटल ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रातील आधारित पहिलीच कादंबरी. अवकाशावर काही लेखन केलं आहे त्या संदर्भात तो विषय घेऊन त्या विषयाला पहिलंच बुकर पुरस्कार जिंकणारी ही पहिली कादंबरी ठरलेली ऑर्बिटल, जी अवकाश क्षेत्रावर आधारित आहे. यंदा पुरस्कारासाठी विचार झालेल्या लेखकांमध्ये महिलांचं जास्त वर्चस्व पाहायला मिळालं. 2024 मध्ये पुरस्काराची रक्कम ही 50,000 पौंड इतकी आहे. हार्वेला गेल्या वर्षीच्या विजेत्या पॉल लिंचने ही ट्रॉफी दिली. बुकर पुरस्काराची गेल्या वर्षी जो विजेता होता तो पॉल लिंच याने ही ट्रॉफी हार्वेला दिली. या कादंबरीच्या कथानकाचा संपूर्ण कालावधी हा 24 तासांचा आहे. तिच्या पृष्ठांची संख्या ही फक्त 136 एवढी आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानावरील 6 अंतराळवीर हे त्यांचा 1 दिवसाचा प्रवास या कथेवर आधारित ही कादंबरी. अंतराळ त्या स्थानकावरील जे 6 अंतराळवीर त्यांच्या 1 दिवसाचा प्रवास या कथेवर आधारलेली ही कादंबरी. ब्रिटनमधील सर्वोच्च खपाचं पुस्तक हे ठरलेलं आहे ह्या वर्षीचं. हे अंतराळवीर पृथ्वीवरील 16 सूर्योदय आणि सूर्यास्ताचं निरीक्षण करतात आणि या कालावधीत ते विविध खंडांवर मार्गक्रमण करतात आणि विविध ऋतू त्यांना पाहायला मिळतात. याद्वारे लेखिकानं प्रत्येक मानवी जीवनाचं स्वतंत्र एकत्रित मूल्यांचा विचार केल्याचं परीक्षकांनी म्हटलंय. तर हार्वे म्हटल्या की पृथ्वीच्या विरोधात नव्हे तर पृथ्वीच्या बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकाला हे माझं जे पारितोषिक मला मिळालंय ते समर्पित आहे. पृथ्वीच्या विरोधात नव्हे तर पृथ्वीच्या बाजूनं बोलणाऱ्या प्रत्येकाला माझं पारितोषिक समर्पित आहे. ऑर्बिटल हे बुक पारितोषिक जिंकलेलं 2ऱ्या क्रमांकाचं छोटं पुस्तक आहे. परीक्षकांमध्ये ब्रिटिश भारतीय संगीतकार नितीन साहनी, कादंबरीकार सारा कॉलिन्स, द गार्डियनचे फिक्शन संपादक जस्टिन जॉर्डन आणि चिनी अमेरिकी लेखक प्राध्यापक युन ली यांचा समावेश होता. ह्या टीमनं यावर्षीचं 2024चं बुकर पुरस्कारासाठी निवडलेलं पुस्तक होतं ऑर्बिटल आणि त्याच्या लेखिका होत्या समांथा हार्वे. धन्यवाद.